नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताईंनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. इतकं सुंदर वातावरण कुठलं तर माझ्या गावाकडचं. गावाकडं आलं तर अगदी मन रमून जातं. बरं, हे मन रमण्यासाठी गावाकडं आपली माणसं पाहिजेत, आपुलकी पाहिजे. सिटीला राहणं म्हणजे चार भिंतीच्या आत. गावाकडे राहणं म्हणजे मिळून मिसळून राहण्यासाठी आपल्याकडे सासू सासरे पाहिजेत. अगदी आपलं घर हे सुद्धा एकजुटीने राहणारं पाहिजे, तरच आपल्याला गावाकडं मन रमून जातं. तसंच काही आमच्या सासूबाई आहेत म्हणून आज आम्ही येऊन इथं 4 दिवस राहतो. सासू सासरे असणं खूप गरजेचे आहे. कारण आज जर आम्हाला सुट्टी लागली की असं वाटतं की कधी गावाकडे जाईन आणि कधी नाही. आणि जीवनात जर तेच माणसं आपल्या जीवनात नसतील तर किती अवघड आहे ना. आपण जाणार कोणाकडं? आई वडील, सासू सासरे हेच दोन ठिकाणं असतात आपले जाऊन 4 दिवस मिळून मिसळून राहण्याचे. तसंच काही सुट्ट्या असेल की आम्हाला ओढ लागते ती आमच्या गावाची. कारण सासूबाई काही इकडे येत नाहीत, त्यांना इकडं करमत नाही आणि तसंच त्यांच्या मागं शेतीतले कामं पण असतात. मग मुलांना ओढ असते आजीकडे जाण्याची. आजीकडे जाणं आणि आजीनी त्यांच्यामध्ये जीव गुंतून ठेवणं हे खूप कठीण आहे. कारण 2 दिवस मुलं गेले की आजीला असं वाटतं की काय यांच्यासाठी करू आणि काय नाही. तसंच आज होता बाजार. आजी तशीच बाजारामध्ये गेल्या आणि मुलांना गोडशेव आणली, जिलबी आणली आणि मस्तपैकी चिवडासुद्धा, टरबूज हे सगळं नातवासाठी आजीला असं वाटतं काय करू, काय नाही आणि हे सगळं दिवसभर करत राहिल्या. तसंच मुलांना चिप्स आवडतात म्हणून लगेच चिप्स करून घेतले आम्ही. कारण वर्षभर मुलांना खिचडी बनवली की त्याच्यासोबत चिप्स आवडतात. हे पण त्यांच्या आजीचंच डोकं होतं की कारण 20 किलो बटाटे घेऊन ठेवले आणि अगदी सुट्टी होती शुक्रवारी म्हणून आम्ही सगळे गावाकडे गेलो होतो. मग हे चिप्स तर बनवून झालेत ताईंनो. मग आता आवरायचं राहिलं होतं, स्वयंपाक शिल्लक राहिला होता करायचा. मग स्वयंपाक मी बनवला तोपर्यंत दीदीने आणि तिच्या आजीने हे चिप्स सुंदर असे वाळू घालून घेतले. बरं, ह्या नवीन साड्या आहेत चिप्स वाळायच्या. दरवर्षी उन्हाळा काम आम्ही याच्यावरच करतो. त्यामुळं ह्याच साड्या मेन कापड आवडत नाही गावाकडं कोणालाच. मेन कापडावरती जर चिप्स टाकले तर त्या सगळ्या म्हणत्या गरम पगळल्यासारखं होतं. बरं, हे सगळं करणं सोपं आहे, पण त्याहून अवघड आहे भांडे घासणं. कारण उन्हाळा कामामध्ये भांडे खूप पडतात आणि हे भांडे घासणं इतकं कठीण आहे. ऊन असतं आणि दुपारपर्यंत तर ते कामच जातं. त्यानंतर हे सगळे भांडे घासून घेतले. असा आहे आमचा चौकाचा आणि गजाचा वाडा. छान आहे, सिमेंटचा आहे. अगदी ह्या वाड्यामध्ये गेलं की आपुलकी आणि आपलेपण वाटतो. इथं आलं की अगदी मन रमून जातं. जाण्याची इच्छा होत नाही, पण काय करणार? शिक्षण खूप गरजेचं आहे. मुलांना गावाकडे ट्युशन भेटत नाही. शिक्षण योग्य असतंच, पण ट्युशनसाठी सिटीने राहणं गरजेचं आहे. तसंच काही त्यानंतर सासूबाईने बेसन पीठ दळून आणलं होतं. कशासाठी ते सांगतेच तुम्हाला. कारण मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आजीचा नातवात खूप जीव असतो. तसंच काही त्याला लाडू खायचे होते म्हणून बेसन दळून आणलं होतं. त्यानंतर इथं चुलीसमोर सगळं सारून घेतलं कारण चुलीवरच आज आम्हाला स्वयंपाक बनवायचा होता. मग तिथं स्वच्छ करणं तर गरजेचंच आहे ना. मग सासूबाईंनी सारवून घेतलं आणि मी लगेच दुपारच्या जेवणाची तयारी केली. चिप्स बनवलेले चिप्स तळून घेतले, खिचडी बनवली आणि लाडूचं तिंबलं. गावाकडे गेलं की पोरांची काही नाही तर काही इच्छा खाण्याची होतीच. आणि ती का होती? आई तरी एक वेळेस नाही म्हणन, पण आजीला मागितलेलं आजी प्रत्येक नातवाला देतच असते. फक्त तोंडातून शब्द निघू द्या, लगेच आजीने बेसन दळून आणलं आणि लाडूची तयारी केली. तसेच आम्ही बनवलेले चिप्स एवढे छान झाले होते. सकाळी वाळत घातले आणि संध्याकाळी लगेच तळून पाहिले तर अगदी मस्त झाले होते. थोडीशी सर्दी झाली म्हणून आवाज थोडा चेंज येतोय माझा. घसा बसला आहे ताईंनो. पहा किती सुंदर चिप्स झाले आहेत, पांढरे शुभ्र. तुम्हाला जर हे चिप्स बनवायचे असतील तर काल मी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, नक्की बघा. त्यानंतर लाडूचं तिंबण्यासाठी थोडं थोडं पाणी घेतलं कारण बेसन पिठामध्ये पाणी थोडं जरी असेल, जास्त कमी जर झालं तर अगदी पातळ पीठ होऊन बसतं आणि लाडूला थोडं घट्ट पीठ तिंबावं लागतं. मग इथं पीठ तिंबून घेतलं आणि लाडूची तयारी केली. तोपर्यंत इकडं मस्त खिचडी शिजत होती. सगळ्यांना चुलीवरची खिचडी ही कढईत किंवा पातेल्यात केलेलीच आवडती.
बरं, लाडू बनवून झालेत. त्यानंतर ज्वारीच्या भाकरी बनवून घेतल्या. आता जायचं होतं आम्हाला, उद्या शाळा आहे शनिवारी मुलांना, त्यामुळं आम्हाला लगेच निघायचं होतं संध्याकाळी. मग मस्तपैकी वांग्याचं भरीतसुद्धा बनवून घेतलं. ज्वारीची भाकर खायला उन्हाळ्यात चांगली असती असं सासूबाई म्हणल्या आणि त्यांनी दळून आणून ठेवलं होतं. इकडं पहा, आपलं लाडूचं पीठ छान असं भिजलेलं आहे. म्हणजे आता बांधायला ते आले नाहीत, पण थोड्या वेळात येतील. मग मस्त लाडू तर बनवून झाले होते. मग स्वयंपाक बनवून घेतला. वेळ शिल्लक होता. वेळ शिल्लक असल्यामुळं मुलांची इच्छा काय संपत नाही. मग त्याला खायची होती मस्तपैकी शेव. त्याला त्याच्या आजीच्या हातची शेव खूप आवडती. मग म्हणलं चला, आता स्वयंपाक तर झाला, वेळ शिल्लक आहे, तर शेवसुद्धा बनवून घेऊया. तर वांगे एवढे छान होते बाजारातून आणलेले, कवळे कवळे. त्याचं साधं सिंपल पद्धतीमध्ये भरीत करून घेतलं. नुसते तेलात परतले, लसूण जिरे आणि थोडंसं लाल तिखट टाकून मस्त परतून वांग्याचं भरीत बनवून घेतलं. हे इतक्या साध्या सिंपल पद्धतीमध्ये भरीत बनवलं ना, तर अगदी खायला चवदार लागतं. त्यात परत ज्वारीची भाकरी आणि ती पण चुलीवर बनवलेली. मग काय विचारूच नका. छान असा वांग्याचं भरीत तयार आहे. थोडासा ठोकर असा कुट्टा टाकून घेतला. असं वांग एकदा करून पाहता येईल. अगदी जिभेला चवदार आणि खायला खमंग लागतं. मी तर कंपल्सरी वांग्याचं भरीत गावाकडं आले की चुलीवर बनवत असते. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि आपलं भरीत तयार आहे. आता हे सगळा स्वयंपाक इथं काही जेवणं करणार नाहीत आम्ही, कारण तिकडं गेल्यावरच जेवणं करत बसलो की अगदी 10 वाजतात आणि सध्या खूप वारं आणि विजा कडकडत आहेत, त्यामुळं थोडं लवकरच जायचं होतं. शेव बनवून झाली, लाईट नव्हती म्हणून तुमच्यासोबत रेसिपी काही शेअर केलीच नाही. इथं एवढी शेव बनवली. आता 2-4 दिवस तर टेन्शन नाही. सासूबाईला काही ठेवली आणि आम्ही काही आणली. आणि इकडं पहा, एवढा इस्तू पडला होता. अगदी 1.5-2 जवळपास 3 तास चूल चालूच होती. तरी पण काही टेन्शन नव्हतं. 3 तास गॅस जर सलग चालू राहिला असता तर भरपूर सारं टेन्शन आलं असतं. असं वाटलं असतं किती उडालाय, किती उडालाय. पण आपल्याला शेतकऱ्याला एवढा काही लोड नाही. आता आम्हाला निघायचं होतं. निघालोयच आम्ही. तर हे सगळे लेकरं जे आहेत ते येत असतात आम्ही आलो की. आणि खूप ना, लेकरं एकत्र आले की असा आनंद आणि इतका कलमा असतो आमच्या घरी, जसं काय एखादं लग्न घरच आहे. आता आम्ही निघालो की हे लेकरंसुद्धा निघाले. कोणीच आजीपाशी थांबणार नाहीत. माझे हे सगळे पुतणे आहेत. आणि सासूबाईच्या आणि आमच्या थोड्या गप्पा चालल्या होत्या, कारण रविवारी मला परत गावाकडं जायचं होतं. कशासाठी ते सांगते, तर आम्हाला रविवारीसुद्धा थोडंसं उन्हाळा कामच करायचं होतं. त्यामुळं चालली होती आमची ती चर्चा, कधी येईल, काय येईल. मग त्यानंतर बघा आम्ही पोहोचलो. आता वाजले होते अगदी 9 आणि 9 वाजता आम्ही इथं आगमन झालं आहे आमचं. आता जेवणं करायचे इथून पुढं आणि बाकीचं आवरायचं. परत सकाळी डब्याचं नियोजन असतं, त्यामुळं संध्याकाळी परत जे काही लाडूचं पीठ होतं ते आल्यावर दीदीने आणि मी छान असे लाडू बांधून घेतले, कारण ते परत घट्ट झालं असतं आणि मग सकाळी त्याचे लाडू नसते आले आणि तसंच पीठ ठेवावं लागलं असतं. चेहरा काय असा झाला होता दिवसभर चुलीपाशी असल्यामुळं. कसं वाटतंय तुम्हाला आजचा व्हिडिओ, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता जेवण वगैरे झालेत. तुम्ही पण गावाकडे गेल्यावर असं सासूबाईला काम करू लागतात का? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सासूबाईला काम करणं आणि सासू असणं खूप गरजेचं आहे ताईंनो. भेटूया उद्या. श्री स्वामी समर्थ.